मुस्लिम समाजाला उपमुख्यमंत्रीपद द्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी केली। एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून 20% जागा मुस्लिम समाजासाठी राखीव ठेवण्यात याव्यात अशी ही मागणी त्यांची आहे। महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतं मिळाली, त्यामुळे त्यांची परतफेड म्हणून मुस्लिम समाजासाठी उपमुख्यमंत्रीपद आणि 20% जागा राखीव ठेवण्याचा आग्रह धरण्यात येतोय। लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाही तर मुस्लिम मताच्या जीवावर निवडून आलो असं वक्तव्य परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी केलं होतं। याशिवाय बीडचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील जाहीरपणे मुस्लिम मतांवर निवडून आल्याची कबुली दिली। त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून मुस्लिम समाजाचं लांगुल चालन करण्याची अक्षरशः स्पर्धा लागली आहे। याआधी काँग्रेसनं कर्नाटकमध्ये सरकार आल्यानंतर मुस्लिम समाजाला ओबीसी कोट्यातून 5% आरक्षण देण्यासाठी पावलं टाकली होती आणि येत्या काळात काँग्रेसचा हाच कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात लागू करण्याची तयारी सुरू आहे आणि त्याच दिशेनं येत्या विधानसभा निवडणुकीत 1-2 नाही तर तब्बल 20% जागा मुस्लिम समाजाच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवा अशी काँग्रेसची मागणी आहे। आणि जे आजपर्यंत पोटात होतं ते असलम शेख यांच्या माध्यमातून ओठावर आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून मुस्लिम आमदारांची संख्या वाढवायची आणि मुस्लिम धार्जिना अजेंडा रेटायचा हा महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम दिसतोय। त्याच दृष्टीनं जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जाईल। काँग्रेसनं आतापर्यंत राजकारणात कायम मुस्लिम समाजाचं लांगुल चालन केलंय। आता मात्र याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेला उभाटा गट आणि शरद पवार गट देखील तेच करणार का हा प्रश्न आहे। खरं तर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही, पण एका विशिष्ट धर्माचा अजेंडा रेटण्यासाठी तब्बल 20% जागा राखीव ठेवा अशी मागणी करणं, याला विरोध करणं गरजेचं आहे। आणि त्याच दृष्टीनं विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मुस्लिम आमदार विधानसभेत पाठवायचे असा काँग्रेसचा डाव दिसतोय। विधानसभेत 20% मुस्लिम आमदार निवडून गेले तर विधानसभेचं पुढचं चित्र काय असेल याची कल्पना तुम्ही करू शकता। लोकसभेमध्ये काँग्रेसचे तब्बल 14 खासदार निवडून गेले, त्यानंतर निघालेल्या मिरवणुका आठवा। या मिरवणुकांमध्ये थेट पाकिस्तानी झेंडे मिरवण्यापर्यंतची मजल गेली होती। आता विधानसभेत अशी चूक झाली तर उद्या विधानसभेत देखील असे झेंडे फडकले तर आश्चर्य वाटायला नको। त्यामुळे आपण सर्वांनी आताच सावध होण्याची गरज आहे। काँग्रेसचा अजेंडा ओळखून आपण सर्वांनी पुढची पावलं उचलली पाहिजे। एका शायराच्या शब्दात सांगायचं झालं, जुल्म की हर दीवार को गिराना होगा, जुल्म की हर दीवार को गिराना होगा, झूठ और फरेब को मिटाना होगा। कांग्रेस दबा रही है हम सब की आवाज़ें, कांग्रेस दबा रही है आवाज़ें हमारी, उसके खिलाफ आवाज़ उठाना होगा। हा आवाज येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला आणि आम्हाला उठवावा लागेल। खूप खूप धन्यवाद।